नमस्कार BLO मित्रांनो, आज आपण SIR प्रक्रिया 2026 समजून घेणार आहोत। यामध्ये इन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करताना ॲपमध्ये कसे मार्किंग करायचे आहे, त्यानंतर इन्युमरेशन फॉर्म डिजिटायझेशन कसं करायचं आहे आणि SIR प्रक्रिया कशी पार पाडायची याची माहिती घेऊया। सर्वप्रथम जर BLO ॲप आपण अपडेट केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन BLO ॲप अपडेट करून घ्या, म्हणजे नवीन टॅब आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आता आपण BLO ॲप ओपन करूया। BLO ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी डॅशबोर्ड दिसणार आहे। त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आलेले आहेत। सर्वात वरती एक नवीन टॅब आलेले आहे, स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन। त्यावर आपण क्लिक करूया, पुन्हा क्लिक करूया। पुन्हा क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वरती लँग्वेजचं ऑप्शन दिसेल। त्यामध्ये दोन लँग्वेजेस दाखवत आहे, इंग्लिश आणि मराठी। आपण इंग्लिश सिलेक्ट करूया आणि सबमिटवर क्लिक करूया। त्यानंतर आपल्या मोबाईलवर अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आलेले आहेत। सर्वप्रथम वरती EF डॅशबोर्ड दिसेल। त्यामध्ये आपल्याकडे टोटल वोटर्स किती आहेत याची संख्या दिसणार आहे। त्यानंतर आपण EF फॉर्म किती डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत ते या ठिकाणी दिसणार। त्यानंतर EF नॉट डिस्ट्रीब्युटेड म्हणजे अजून आपले किती फॉर्म डिस्ट्रीब्यूट करायचे राहिले ते दिसणार आहेत। त्यानंतर खाली EF डिजिटायझेशन ट्रॅकर यामध्ये आपण किती फॉर्मचे डिजिटायझेशन केलेले आहे किंवा इतर माहिती त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड असणार आहे। बॅक जाऊया। त्यानंतर 2 नंबरचे टॅब आहे EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकर, म्हणजे सर्वप्रथम आपण इन्युमरेशन फॉर्म वाटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते फॉर्म वाटल्याचं मार्किंग आपल्याला या टॅबमध्ये करायचं आहे। समजा आपण जो फॉर्म वाटणार आहोत त्याचं इपिक नंबर किंवा नाव टाकूनही आपण या ठिकाणी सर्च करू शकतो, परंतु आपल्याला त्या फॉर्मवर स्कॅनर दिलेला आहे, त्या स्कॅनरच्या मदतीने अतिशय सोपं जाणार आहे। म्हणून आपण सरळ स्कॅन करूया। स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी त्या मतदाराची माहिती येणार आहे। EF डिस्ट्रीब्युटेड बाय यावर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर मार्क टू डिस्ट्रीब्युटेड असा पॉपअप त्या ठिकाणी उघडणार आहे। त्यावेळी येसवर क्लिक केल्यानंतर त्याचा कलर बदलणार आहे, म्हणजे अशा पद्धतीने त्याचा कलर होईल। अशा पद्धतीने आपल्याला सर्व फॉर्म वाटप करून घ्यायचे आहेत आणि त्याचं मार्किंग करायचं आहे। EF फॉर्म वाटून झाल्यानंतर त्या फॉर्मचे डिजिटायझेशन कसे करायचे ते पाहूया। बॅक गेल्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आहे, फिल एन्युमरेशन फॉर्म। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक मतदारांची माहिती दिसते। आपल्याला स्पेसिफिक एका फॉर्मचं डिजिटायझेशन करायचं आहे। सर्वप्रथम आपण आपल्याकडे जे असे वोटर्स आहेत की ज्यांचं मॅपिंग झालेलं आहे त्यांचं मॅपिंग करून घ्यायचं आहे, कारण ती प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी आहे। सर्वप्रथम आपण असा एक वोटर निवडलेला आहे की ज्याचं 2002च्या यादीत नाव स्वतःचं आहे आणि त्याचं मॅपिंग झालेलं आहे। तर सर्वप्रथम असा फॉर्म घेऊया। वरती स्कॅन और QR कोड त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या मतदाराची माहिती त्या ठिकाणी दिसते। त्या ठिकाणी फिल फॉर्म, मार्क अनकलेक्टेबल, व्ह्यू मोबाईल नंबर असे 3 ऑप्शन दिसत आहेत। त्यापैकी आपल्याला फॉर्म डिजिटायझेशन करण्यासाठी आपल्याला फिल फॉर्म यावर क्लिक करायचं आहे। त्याआधी आपल्याला त्या मतदाराचा EF फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। तो फॉर्म कसा भरावा या संबंधित मी आधीच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तो फॉर्म व्यवस्थित भरून घ्या। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मतदाराची संपूर्ण माहिती दिसणार आहे। जर माहितीत काही डिफरन्स आढळत असेल तर आपण या ठिकाणी परत अपडेट करू शकतात आणि त्या ठिकाणी SIR प्रक्रियेची सर्चिंग करू शकतात। पण माहिती योग्य आहे असे वाटल्यास आपण परत फिल फॉर्मवर क्लिक करून व्हेरीफाय आणि कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी पॉपअप उघडेल, डू यू वॉन्ट टू इंटर द डिटेल्स ऑफ रिलेटिव्ह ऑफ द इलेक्टर। तुम्हाला त्यांच्या नातेवाईकांची माहिती ॲड करायची आहे का? तर या ठिकाणी ज्यांचं नाव 2002च्या यादीत आधीच आहे त्यांच्यासाठी रिलेटिव्हची माहिती द्यायची गरज नाही, म्हणून आपण या ठिकाणी नो करूया। नो केल्यानंतर या ठिकाणी त्या मतदाराची माहिती दिसणार आहे। आपण 2002च्या यादीमध्ये जी माहिती त्यांची मॅपिंग करताना टाकलेली होती ती डिफॉल्ट त्या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर खाली आपण जो फॉर्म भरून घेतो आहे त्याचा 3रा पार्ट, त्यामध्ये जी आपण माहिती कलेक्ट करून आणलेली आहे ती या ठिकाणी भरायची आहे। सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी बर्थ डेट टाकायची आहे। त्या ठिकाणी एक विंडो दिलेली आहे, त्या विंडोच्या मदतीने आपण बर्थ डेट टाकायची आहे। जसे मी आता या ठिकाणी मतदाराची बर्थ डेट टाकतो आहे, त्या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून
महिना सिलेक्ट करायचा आहे. महिना सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तारीख निवडायची आहे अशा पद्धतीने आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, मतदाराचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ऑप्शनल आहे. आधार नंबर जर त्यांनी दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. या ठिकाणी मी मतदाराचा आधार नंबर टाकतो आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर 10 डिजिटमध्ये त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो आहे. त्यानंतर खाली फादर किंवा लीगल गार्डियन जे असतील त्यांचा एपिक नंबर जर उपलब्ध असेल तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. नसेल तर हरकत नाही, ऑप्शनल आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे कारण आपण मॅपिंग करताना ती माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर मदर म्हणजे आईचे एपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ऑप्शनल आहे, परंतु आईचं नाव मात्र या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रेड स्टार असेल ती माहिती मॅन्डेटरी असल्यामुळे ती माहिती आपल्याला भरावीच लागणार आहे. या ठिकाणी मी आता मतदाराच्या आईचं नाव लिहितो आहे. आईचं नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी खाली महिलांच्या बाबतीत पतीचे एपिक नंबर आणि त्याच्या खाली पतीचे नाव असे ऑप्शन आहेत. ते महिलांच्या बाबतीत तुम्ही करू शकतात. त्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की माहिती बरोबर आहे की नाही. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, आई आणि वडिलांचे नाव मॅन्डेटरी आहे. हे सगळं भरून झाल्यानंतर खाली अपलोड EF अँड फोटो म्हणजे आपल्याला इन्युमरेशन फॉर्म आणि फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अपलोड इन्युमरेशन फॉर्म त्याच्यामध्ये पेज 1 आणि पेज 2 दिलेला आहे. आपल्याला पेज 1 म्हणजे जो इन्युमरेशन फॉर्म आपण दिलेला आहे तो व्यवस्थित भरून त्या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲड फोटो असा टॅब आलेला आहे. कॅप्चर फोटो यावर क्लिक करायचा आहे. फोटो कॅप्चर करताना व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तो कॅप्चर करायचा आहे. जसे की आपण कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यानंतर व्यवस्थित फॉर्म दिसेल अशा पद्धतीने तो कॅप्चर करायचा आहे. हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित क्रॉपिंग करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडून व्यवस्थित फोटो क्लिक झाला नाही तर परत त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकतात. या ठिकाणी वरती लाल टॅब होती त्यावर क्लिक करून तो फोटो डिलीट करायचा आहे आणि नवीन तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. चूज फाईलवर क्लिक करून परत एकदा आपण क्लिक करूया. परत या ठिकाणी कॅप्चर फोटो आलेला आहे. व्यवस्थित फोटो वाटत असल्यास ओकेवर क्लिक करा, नाहीतर रिट्राय करा. ओके म्हणा. त्यानंतर अपलोड पेज 2 मतदाराची अतिरिक्त माहिती त्या ठिकाणी जोडायची असल्यास त्या ठिकाणी जोडू शकतात. परंतु ज्यांचं सेल्फ मॅपिंग झालेलं आहे त्यांना पेज 2 अपलोड करायची गरज नाही. जे असे मतदार आहेत की ज्यांचं मॅपिंग झालेलं नाही किंवा फ्रोजनी पण झालेली नाही त्यांच्यासाठी अपलोड पेज 2 याची आवश्यकता असेल, कारण त्यांचा जन्मदाखला वगैरे आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागेल. तर त्यानंतर खाली अपलोड ऑर क्लिक फोटो म्हणजे मतदाराचा या ठिकाणी आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे किंवा अपलोड करायचा आहे. जर आपल्याकडे मतदार समोर उपलब्ध असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मतदाराचा फोटो घेऊ शकतात किंवा आपल्याकडे इमेज उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी अपलोड करू शकतात किंवा आपल्याकडे जो फॉर्मवर फोटो चिकटवला आहे त्याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फोटो घेऊ शकतात. आता अपलोड ऑर क्लिक फोटोवर क्लिक करूया. त्या ठिकाणी कॅप्चर फ्रॉम फ्रंट कॅमेरा, कॅप्चर फ्रॉम बॅक कॅमेरा असे ऑप्शन आलेले आहेत. समोर असेल तर बॅक कॅमेराने करा. त्यानंतर आपल्याकडे जो फोटो असेल त्या फोटोवर बरोबर स्थिर ठेवून आपल्याला त्या ठिकाणी फोटो क्लिक करायचा आहे. ॲटोमॅटिकली तो फोटो त्या ठिकाणी क्लिक होणार आहे. आपण फक्त त्या ठिकाणी मोबाईल असा धरायचा आहे. अशा पद्धतीने इन्युमरेशन फॉर्म आणि फोटो क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असा त्या ठिकाणी पॉपअप आलेला आहे. त्याच्यावर ओके करा. एका मतदाराचा फॉर्म डिजिटायझेशन कंप्लीट झालेला आहे. आपण झाले की नाही ते बघूया. आपण जर EF डॅशबोर्डवर गेलो तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की EF डिजिटायझेशन ट्रॅकरमध्ये EF डिजिटाइज्ड अँड व्हेरीफाईड या ठिकाणी आता 1 दिसत आहे. म्हणजे एकूण वाटलेले फॉर्म 6 त्याच्यापैकी EF नॉट डिजिटाइज्ड 5 आणि EF डिजिटाइज अँड व्हेरीफाईड याच्यामध्ये 1 दिसत आहे. अशा पद्धतीने आपण डिजिटायझेशन कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी ती माहिती दिसणार आहे. बॅक जाऊया. आता आपण ज्या मतदारांचं 2002च्या यादीत नाव नाही त्यांच्या आई किंवा वडिलांचे नाव 2002च्या यादीत आहे, ज्यांचा आपण फ्रोजनी केलेला आहे, त्या मतदारांचा EF फॉर्म कसा डिजिटायझेशन करायचा किंवा त्याचा फॉर्म अपलोड कसा करायचा ते बघूया. सर्वप्रथम आपण डॅशबोर्डवर त्याच पद्धतीने जायचं आहे. सर्वात वरती जो टॅब आहे स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे.
लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तोच डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसणार आहे. आपल्याला आधी ज्या मतदाराच्या फॉर्मचे डिजिटायझेशन करायचं आहे तो फॉर्म डिस्ट्रीब्यूट ट्रॅकरच्या मदतीने डिस्ट्रीब्युटेड असा मार्क करून घ्यायचा आहे. आपण स्कॅन करूया सदर मतदाराचा फॉर्म. आपल्याला EF डिस्ट्रीब्युटेड असं मार्किंग करायचं आहे. पॉपअप उघडेल. आर यू शुअर मार्क डिस्ट्रीब्युटेड, येस म्हणायचं आहे. त्यानंतर सक्सेस असा मेसेज आल्यानंतर बॅक जायचं आहे. आता आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन अपलोड करायचा आहे किंवा त्या फॉर्मचं डिजिटायझेशन कंप्लीट करायचं आहे. तर 3 नंबरचा टॅब आहे फिल एन्युमरेशन फॉर्म, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत सर्व मतदारांची माहिती दिसणार आहे. आपण संबंधित विशिष्ट व्यक्तीचा फॉर्म डिजिटायझेशन करतोय. परत आपण स्कॅन ऑर कोड रीडरच्या मदतीने तो स्कॅन करायचा आहे. त्या मतदाराची माहिती त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला फिल फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी मतदाराची सर्वप्रथम माहिती दिसणार आहे. त्यानंतर प्रोजेनी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे आपण मॅपिंग करताना त्या व्यक्तीची प्रोजेनी ॲड केलेली होती ती डिफॉल्ट या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये जर काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही अपडेट करू शकतात. अपडेट बटनावर क्लिक करून केलं आहे. जर माहिती बरोबर आहे असं वाटल्यास बॅक जा. परत फिल फॉर्मवर क्लिक करा आणि व्हेरीफाय आणि कंटिन्यू यावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्हची डिटेल्स प्रोजेनी ॲड करताना त्यांच्या रिलेटिव्हची माहिती जी भरलेली आहे ती वरती डिफॉल्ट आलेली आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी रिलेशन निवडायचं आहे. म्हणजे आपण त्यांच्या आईची की वडिलांची कोणाची किंवा आजी आजोबा कोणाची माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे ते परत एकदा आपल्याला कन्फर्म करण्यासाठी विचारत आहे. आपण त्या ठिकाणी मदर निवडलेला आहे. त्यानंतर आपण इन्युमरेशन फॉर्म त्यांचा भरून घेतलेला आहे. त्यामध्ये दुसरा पार्ट आपण भरलेला आहे आणि तिसरा पार्ट हा सगळ्या मतदारांसाठी आहे. तिसरा पार्ट आपल्याला मॅन्युअली या ठिकाणी भरायचा आहे. त्यामध्ये सुद्धा आई आणि वडील दोघांचे नावं कंपल्सरी त्या ठिकाणी भरायचे आहेत, कारण त्याला मॅन्डेटरी साईन दिलेलं आहे, म्हणजेच रेड स्टार असलेली माहिती ही मॅन्डेटरी आहे, ती आपल्याला भरावीच लागणार आहे. त्याच्याशिवाय फॉर्म अपलोड होणार नाही किंवा डिजिटाइज्ड होणार नाही. सर्वप्रथम त्यांची जन्मतारीख जर आधीच अपलोड केलेली असेल तर ती डिफॉल्ट आलेली आहे. त्या ठिकाणी जन्मतारीख आलेली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जन्मतारीख मॅन्युअली टाकू शकतात. त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, तर तुम्ही आधार नंबर त्या ठिकाणी टाकू शकतात. आता मी या ठिकाणी या मतदाराचा आधार नंबर टाकत आहे. नंबर बरोबर टाकतात का नाही ते खात्री करून घ्या. त्यानंतर 10 डिजिट मोबाईल नंबर हा 10 डिजिटमध्ये द्यायचा आहे. आपण ही माहिती मॅन्युअली घेतलेली आहे, परंतु आपल्याला ती ऑनलाईन सुद्धा अशी लिहायची आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकलेला आहे. मोबाईल नंबर पण अचूक टाका, म्हणजे पुन्हा त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करताना आपल्याला त्या मोबाईल नंबरचा उपयोग होणार आहे. त्यानंतर खाली लीगल गार्डियन्स इपिक नंबर, म्हणजे वडिलांचा इपिक नंबर उपलब्ध असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इपिक नंबर टाकू शकतात. इपिक उपलब्ध नसेल तर तुम्ही ते भरलं नाही तरी चालेल. त्यानंतर वडिलांचे नाव, आता वडिलांचे नाव मात्र मॅन्डेटरी आहे. वडिलांचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. मी वडिलांचं नाव या ठिकाणी ॲड करतो आहे. वडिलांचं नाव टाकल्यानंतर खाली आईचा इपिक कार्ड नंबर टाकायचा आहे. उपलब्ध नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, परंतु आईचं नाव मात्र मॅन्डेटरी आहे. मी मतदाराच्या आईचं नाव या ठिकाणी टाकतो आहे. आईचं नाव टाकल्यानंतर महिला मतदार असेल तर महिला मतदाराच्या बाबतीत त्यांचे पती त्यांचा इपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इपिक उपलब्ध असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. इपिक उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव टाकलं तरी हरकत नाही. मी या ठिकाणी मतदाराच्या पतीचं नाव टाकतो आहे. अशा पद्धतीने माहिती भरून झाल्यानंतर परत एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे माहिती बरोबर आहे का नाही. त्यानंतर खाली अपलोड EF अँड फोटो, म्हणजे जसं आपण ज्यांचं 2002च्या यादीत नाव होतं आणि त्यांचं मॅपिंग केलेलं आहे त्यांची माहिती ज्या पद्धतीने भरली तशीच ज्यांची प्रोजेनी झालेली आहे किंवा प्रोजेनी म्हणून माहिती अपलोड केली त्यांची सुद्धा अशाच पद्धतीने माहिती भरायची आहे. फक्त या ठिकाणी बदल हाच की या ठिकाणी रिलेशन टाईप या ठिकाणी निवडण्यासाठी अतिरिक्त टॅब त्या ठिकाणी दिसते. आता आपण EF फॉर्म अपलोड करूया. सेम आधीच्याच पद्धतीने आपण चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे. चूज फाईल असं केल्यानंतर काही वेळ घेईल आणि ॲड फोटो असा पॉपअप उघडेल. त्या पुढे कॅप्चर फोटो यावर क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटो यावर क्लिक करताना फोटो व्यवस्थित घ्या, त्यावर अंधार पडणार नाही किंवा फोटो क्लिअर येईल. उजेडात व्यवस्थित पद्धतीने क्लिक करा. फोटो क्लिक केल्यानंतर जर व्यवस्थित आला नसेल तर तुम्ही रिट्रायवर क्लिक करू शकतात आणि जर ओके असेल तर त्यावर ओकेवर क्लिक करा. क्रॉप ऑप्शन आहे, क्रॉप करू शकतात. जर ओके असेल तर तुम्ही बरोबरच्या साईनवर क्लिक करून त्या ठिकाणी ओके करू शकतात. अपलोड पेज 2
या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करण्याची गरज नाही. ती गरज आपल्याला असे मतदार की ज्यांचं मॅपिंग किंवा फ्रोजनी झालेलं नाही त्यांच्यासाठी गरज पडू शकते. त्यानंतर अपलोड ऑर क्लिक फोटो म्हणजे आपल्याला या ठिकाणी मतदाराचा फोटो क्लिक करायचा आहे. त्यावर क्लिक करूया. आपण जो फॉर्म भरून घेतला होता त्याच्यावर आपण फोटो चिकटवलेला आहे तो फोटो आपण कॅप्चर करू शकतो. कॅप्चर फ्रॉम फ्रंट कॅमेरा और कॅप्चर फ्रॉम बॅक कॅमेरा. आता आपण बॅक कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो क्लिक करूया. फक्त आपल्याला त्या ठिकाणी फोटोवर धरून ठेवायचं आहे. ऑटोमॅटिकली सेन्सरच्या मदतीने तो फोटो घेणार आहे. मोबाईल स्थिर धरा म्हणजे तो फोटो व्यवस्थित कॅप्चर होईल. जर फोटो चुकला असेल तर परत या ठिकाणी वरती लाल ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो फोटो परत एडिट करू शकतात. जर ओके वाटत असेल तर सबमिटवर क्लिक करा. फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असं त्या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण आतापर्यंत 2 फॉर्म सबमिट केलेले आहेत. बघूया आपण सबमिट केलेली माहिती बरोबर आहे का नाही. EF डॅशबोर्डवर गेलो आपण. या ठिकाणी EF डिजिटाइज अँड व्हेरीफाईड 2 म्हणजे 7 फॉर्मपैकी आपले 2 फॉर्म डिजिटाइज आणि व्हेरीफाईड झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व फॉर्म डिजिटाइज करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टॅब आहेत. त्या टॅबची माहिती थोडक्यात घेऊया. 4 नंबरचा टॅब जो आहे फिल फॉर्म्स इपिक मॅच इलेक्टोर्स यावर आता जर क्लिक केले तर आपल्याला नो रेकॉर्ड फाउंड म्हणत आहे. म्हणजे असे मतदार की ज्यांचं 2002च्या यादीत आणि आताचे इपिक सारखे आहेत पण या ठिकाणी नो रेकॉर्ड म्हणतोय. त्यानंतर पुढचा टॅब आहे मर्ज इलेक्टोर्स फ्रॉम लास्ट SIR म्हणजे ज्यांचं अदर स्टेटमधून आलेले तर त्यांची माहिती या ठिकाणी असते परंतु त्या ठिकाणी सुद्धा आता सध्या नो रेकॉर्ड फाउंड म्हणतोय. नंतर जर आपल्याकडे कोणी मतदारांनी स्वतः सेल्फ इन्युमरेशन केलेलं असेल त्याची पण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आता आपल्याकडे नो रेकॉर्ड फाउंड असे ऑप्शन येत आहे. पण जर आपल्या यादी भागातील जर कोणी सेल्फ इन्युमरेशन केलं तर त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जर आपण भरलेले आधीचे फॉर्म आपल्याला रिव्हेरीफाय करायचे आहेत किंवा भरलेले फॉर्म अनमॅप करायचे आहेत किंवा काही चुका असतील तर या ठिकाणी रिव्हेरीफाय फील्ड EF आणि अनमॅप द इलेक्टोर हे ऑप्शन अनमॅप द इलेक्टोर हा टॅब असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधी जे आपण 2 फॉर्म भरलेले आहेत ते त्या ठिकाणी दिसत आहेत. तिथं व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक केले तर आपल्याला त्यांची सर्व माहिती दिसणार आहे. म्हणजे आपण ती माहिती परत एडिट किंवा अनमॅप करू शकतो. म्हणजे आपण जी आधी डिजिटायझेशन आणि व्हेरीफाईड केलेली माहिती ती परत आपण एडिट आणि अपडेट करू शकतो. त्यानंतर बॅक आल्यानंतर पुढचा ऑप्शन आहे 85+ ASD रिव्हेरिफिकेशन. जर त्यावर क्लिक केले तर आपल्याला इथं नो रेकॉर्ड फाउंड असं येत आहे. त्यावरही पुढे भविष्यात माहिती येऊ शकते. नंतर सेंड बॅक बाय ARO ERO म्हणजे जर आपण केलेले फॉर्म सबमिट केल्यानंतर किंवा आपण डिजिटायझेशन प्रक्रिया कंप्लीट केल्यानंतर ARO ERO लेवलवरून आपल्याला ते फॉर्म काही परत पाठवू शकतात. त्यात तफावत आढळल्यास तर ते या ठिकाणी दिसतील. सध्या तरी त्या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड येत आहे. त्यानंतर त्याच्या खालचा ऑप्शन आहे अपलोड BLO BLA MOM म्हणजे आपण BLA आणि BLO यांची जी मीटिंग घेणार आहोत त्या मीटिंगचा लेखाजोखा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यालाच BLO BLA MOM असे म्हणतात. त्या ठिकाणी चूज फाईल करून त्या ठिकाणी आपल्या मीटिंगचा लेखाजोखा अपलोड करायचा आहे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर शेवटी सिमिलर फोटो इलेक्टोर्स व्हेरिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतदार आहेत. त्या संदर्भात काय करायचे याचा व्हिडिओ आपण पुढे बघूया. अशा पद्धतीने आपण आज जे मतदार ज्यांचं सेल्फ मॅपिंग झालेलं आहे त्यांचे फॉर्म ऑनलाईन अपलोड कसे करायचे, त्यांचं डिजिटायझेशन कसं करायचं, त्यानंतर ज्यांची फ्रोजनी आपण मॅपिंग करताना केलेली आहे त्यांचे फॉर्म अपलोड कसे करायचे, त्यांचं डिजिटायझेशन कसं करायचं याची माहिती बघितलेली आहे. धन्यवाद. यापुढे पण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या सर्व BLO मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.